7 दिवस गहू भिजाय घातलं होतं. सातव्या दिवशी चुरगाळायचं गहू मी हाताने चिकाडला, पण ह्याचा काय मी व्हिडिओ काढलेला नाही. आणि 7व्या दिवशी चुरगाळायचं, रातभर भिजाय ठेवायचं. मग ह्याची अशी निवळी निघते. म्हणजे अशी निवळी काढायची, सगळी निवळी काढायची, म्हणजे कलर कुरवड्याचा पांढरा शेपूट होतो. आता आम्ही काय ते ह्याचं करत नाही कलरच्या, कारण की कलरमुळं लहान मुलांचं कसं बसतात, जास्त दिवस राहत नाही. ते आमच्या वर्ष 1.5 वर्ष कुडावर राहतात. सगळं पाणी घेतलं, छटून काढायचं, सगळं पाणी काढायचं. थमकी व्हायचं. आता हाडाचा आणायचा होता, म्हणजे बसला असता. आता हे जसं आता हे पाणी सगळं काढायचं. आता हे पाणी काढलं मग ह्याच्या खाली चिक राहतो. ह्यात 7 तांबे ओतलेत पाणी, 3.5 तांबे चिखाई, आणि ह्यातला 7 तांब्यातला एवढा असा अर्धा काढायचा. आणि मग आता मीठ टाकायचं. टाकलं तुमच्या अंदाजानं तुम्ही टाका. आम्हाला लागतं जास्त मीठ कुरवड्याला. आणि आता ही आम्ही जरची शिजायचं चुलीवर, गॅसवर नाही शिजत नाही. चुलीला चौकुंट जाळ लागतो, व्यवस्थित शिजतो चिक चांगला. उकळी आली आहे, यावं लागेल किचन, मग जाऊ का मी किचन. खाली घेतात त्या, खाली घेऊनच होता. मला येतो बोलू का नको, राहू द्या. तिथं खूप झालं तर त्यांना कटाळा आला, जाई करतो. तिकडे घेते खाली, चिकाचं खाली घेते म्हणली ना. आज नको राहून ते जाळ परत घाल. खालीच घ्यायचंय की उकळले. चप्पल घालायची तिथे घालायचं. फक्त काय करा, मोठी धार सोडा. तू सांगशील तशी होतं का, बस का.
टाकल्यावर गाठी गाठी होत नाही त्याच्यावर. चांगला शिजला की पांढऱ्या पुढं उडायला होते. बघा कशी ताक चालली आहे. भारी झालं. एक सुद्धा गाठ होत नाही. चांगलं खळखळ उकळायचं पाणी. शेवळा दिसतोय का? बघ ताराशी चालली आहे. ताराशी चालावी लागते. बस झालं बस. हे बघा चीक शिजवण्याची पद्धत, चीक भरण्याची पद्धत बघा. आता ह्या शेवग्यात चीक भरते आमची म्हातारी. बघा कशी चीक भरते. आता बघा ह्यो शेवगा फुल भरलाय. आता बघा हे कसं पिळते ते बघा. हे आमच्या सुनबाई कशा पिळते ते बघा. ती खाटवर कागद टाकलाय, त्या कागदावर स्वच्छ कागदावर ती कुरवडी बघा कशी तयार होती. हे का बघा तशी गोल त्या कुरवडीचं आळ करायचं आणि ती पिळून गोल तयार होती बघा कुरवडी. बघितली का? आणि कमीत कमीत एका शेवग्यात 4 कुरवड्या तयार होतात. किती? 4. आता बघा दुसरा शेवगा तयार होतोय. तेव्हा भरायचं चाललंय. आमची म्हातारी कशी भरती बघा. तेव्हा आता भरते ते बघा किती चमचे एका शेवग्यात लागतात. कमीत कमीत 2 ते 3 चमचे लागतात. तेव्हा आता घेतला शेवगा बघा. आता सगळी हात मेहनत आहे बघा. त्याला यंत्र लागत नाही काय नाही. सगळी हात मेहनत आहे बघा. आहे का? आम्ही हे सगळं घरगुती करतोय. कमीत कमीत एका शेवग्यात 3 ते 4 कुरवडे होतात. हे अशा पद्धतीनं बघा कुरवड्या तयार आम्ही करतो. आणि ही आता ऊन जास्त झालंय, मग ही उन्हातच कुरवड्याचं काम करावं लागतं. म्हणजे उन्हाच्या टेम्परेचरमध्ये ह्या कुरवड्या वाळल्या जातात. ढगाळ वातावरणात वाळत नाही त्या. म्हणून मार्च एप्रिल महिन्यातच ही कुरवड्या तयार करावं लागतात. पुढं पुन्हा मे महिन्यात वारं कावदाळ मग ती सगळी घाण येते त्यात. म्हणून मार्च महिन्यात एप्रिल महिन्यातच ही कुरवडे करतात बघा. यात बघा खाली कागद धुवून स्वच्छ करून हाताळलाय. त्याच्यावर ही कुरवड्या वाळू टाकतात. आहे का? आता ही 1-2 तासात कडक होतात बघा. म्हणजे निमा अर्ध्या होत्यात वाळल्या जातात. आता तो चीक शिजवलेला संपत आलाय बरं का. जरा एक शेवगा होईल त्यात संपलंच. मग तेव्हा आता किती एका शेवग्यात 3 ते 4 पळे बसतात. त्याला तर एवढा शेवटचा शेवगा आहे. संपले मग. ते त्याला कलर आहे, पांढरा शिपट कलर येतोय. आहे का? झाले बघा. आता एवढं शेवटचा शेवगा संपला.